खूप शुभेच्छा. मित धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय आपण सन्मान नरेंद्र घाडे. कृपया फास्ट करायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करायचं आहे. कृपया विनंती आहे. पहिले सेमीफायनलचे या ठिकाणी लढत आपण पाहणार आहोत. शांताराम स्मृती विरुद्ध गुरुमाऊली यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. पाहायचं आहे पहिली सेमीफायनल. हॅलो चेक. यस या ठिकाणी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो घाडेवाडी प्रीमियर लीगसाठी. सकाळच्या सत्रापासून नक्कीच चांगला खेळ करत हे दोन संघ दाखल झालेत. एका बाजूला गुरुमाऊली क्रिकेट संघ आहे, दुसऱ्या बाजूला शांताराम स्मृती आणि स्वामी छाया असा संघ आहे. म्हणजेच दोन्ही सिनियर आहेत. एक मायकल शैलेश घाडे याने GPL साठी अहोरात्र मेहनत घेतली, त्याच्यासाठी टाळ्या होत्या. त्यानंतर संजय धनावडे यांनी सुद्धा मेहनत घेतली, त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. चला पहिला सेमीफायनलचा सामना थरार संघर्ष युद्ध या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका बाजूला गुरुमाऊली, दुसऱ्या बाजूला स्वामी छाया. नक्की टॉस होईल. टॉस अभियांच्या हस्ते होतोय. यस नक्की जर पाहायला गेलात मित्रांनो पहिला नाणेफेकीचा कौल गुरुमाऊली संघाच्या बाजूने झुकलाय. यस मायकल या. यस पहिला टॉस या ठिकाणी झालाय सेमीफायनलचा. नक्कीच टॉस जिंकणारा तुम्ही काय स्वीकाराल? गुरुमाऊली संघाकडून आमच्या टीमच्या प्लॅननुसार आमचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यस स्वामी छाया संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आणि गुरुमाऊली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच तुम्ही गुरुमाऊली संघाचा गेम बघितलाय सकाळच्या सत्रापासून. स्वामी छाया संघ आपण त्यांच्यावर किती धावा उभ्या करू शकता? नक्कीच सकाळपासून आम्ही पहिल्या सत्रापासून आम्ही खेळतोय. तर माझी टीम माझा संघ सर्व मुलांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्यानंतर आम्ही धावा 50+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. माझ्या टीममध्ये राजेश म्हणा, योगेश म्हणा, सुनील म्हणा, दिनेश म्हणा ही खूप परफॉर्मन्स खूप छान देत आहेत. तर 50+ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच 50 धावांचं टार्गेट असेल कारण तुमच्या संघामध्ये योगेश आहे, आपला राजेश धनावडे आहे. नक्कीच GPL गाजवतो प्रतिवर्षी. तदनंतर तुम्ही किती धावांमध्ये रोखण्याचा त्यांना प्लॅन केलाय? आम्ही स्वामी छाया संघाला 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण आमचाही तसा प्लॅन ठरलेला आहे आणि नक्कीच हा सामना रंगतदार बनवण्याचा प्रयत्न करू. आमच्यातही नवीन खेळाडू आमचे सिनियर खेळाडू निलेश घाडे तसेच आदित्य बारगोडे हे सुद्धा चांगला खेळ करत आहेत आणि त्यांना आम्ही घेऊन पुढे चालू आणि नक्कीच हा सामना रंगतदार अवस्थेत घेऊन जाऊ आणि सगळ्यांचं मनोरंजन करू असे आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. दोन्ही संघांसाठी घाडेवाडी प्रीमियर लीग कडून खूप खूप शुभेच्छा. टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. चला पहिल्या सेमीफायनलचा थरार संघर्ष युद्ध 2-2 या ठिकाणी पाहायला मिळणार. पर्व 4 घाडेवाडी प्रीमियर लीग. चला पहिला सेमीफायनल. डीजे गाणं वाजू द्या. घाडेवाडी प्रीमियर लीग.
स्फूर्ती देणारं गीत आपण पाहिलं या ठिकाणी घाडवेळ प्रीमियर लीग 2026 पाहतो आपण मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिली लढत, पहिली सेमीफायनल घाडवेळ प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी या महासंग्रामची पहिली लढत पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते शांताराम स्मृती संघाची. शांताराम स्मृती संघाची सलामीची जोडी मैदानात राजेश धनावडे आणि योगेश जाधव. पाहतोय आपण या ठिकाणी गुरुमाऊली संघाची टीम मैदानामध्ये दाखल झालेली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण पाहायचं यामध्ये कोणता संघ सरस ठरतो आणि कोणता संघ या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतो. अतिशय चांगली लढत, चुरशीची लढत आपण पाहणार आहोत या मैदानामध्ये. नक्कीच या ठिकाणी सर्वांना मनोरंजन करणारे ही सामना आपण पाहणार आहोत, कारण प्रत्येकामध्ये धमक आहे, प्रत्येकामध्ये या ठिकाणी ताकद आहे की जिंकण्या सेमीफायनल जिंकून या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्याची. पाहायचं यामध्ये कोण सरसी ठरतो, गुरुमाऊली की या ठिकाणी शांताराम स्मृती. अर्थातच शांताराम स्मृती म्हणजेच संजय धनावडे विरुद्ध प्रतीक्षा जाधव या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघ मालकामध्ये लढत आहे. नक्कीच माझे सहकारी या ठिकाणी संजयजी धनावडे सांगतात की गेल्या वर्षी तिसऱ्या पर्वामध्ये हे दोन्ही दोन्ही संघ सेमीफायनलमध्येच होते आणि यावर्षी सुद्धा आपण पाहतोय या दोन्ही संघाला गुरुमाऊली आणि या ठिकाणी शांताराम स्मृती म्हणजेच अर्थातच स्वामी छाया म्हणून हा संघ होता. हे दोन्ही संघ या ठिकाणी गेल्या वर्षामध्ये सेमीफायनलमध्ये खेळताना पाहिले आणि या वर्षामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ एका ठिकाणी सेमीफायनलमध्ये खेळताना पाहतोय आपण. काय योगायोग आहे मित्रांनो आपण पाहणार आहात. अतिशय रंगतदार सामना, कारण आदित्यला सुद्धा माहिती आहे की राजेश धनावडे याची ताकद काय, राजेश धनावडे कशा पद्धतीने खेळू शकतो ही ताकद आपण पाहिलं या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मित्रांनो ग्वाल्हेर तालुक्यामध्ये नामवंत खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक ठिकाणी या ठिकाणी विधाता दसगोलीमधून तो खेळताना पाहिले आपण. हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक खेळाडू संघातून या ठिकाणी खेळताना पाहतोय, पण या ठिकाणी माझ्या गावाकडून खेळतोय आणि त्याच ताकदीने सुद्धा या ठिकाणी त्या ऊर्जेने या ठिकाणी खेळताना पाहतोय. नक्की ज्या संघाचे आपण जर्सी परिधान करतो मित्रांनो त्या संघासाठी आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. जर्सी परिधान केल्यानंतर नक्कीच या ठिकाणी आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जा निर्माण झाल्यामुळेच आपण त्या टीम्ससाठी सुद्धा तशा पद्धतीने खेळू शकतो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय घाडवेळ प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आणि पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहतोय आणि पायसाहेब गोलंदाज आदित्य बारगोडे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जातोय राजेश धनावडे, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण योगेश जाधव. पायसाहेब कशा पद्धतीने खेळ रंगला जातो आणि कोणता संघ या खेळामध्ये बाजी मारतो. पहिला चेंडू घेऊन आदित्य, पहिला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. एका धावेसाठी थोडंसं मिसफीड होते, पण मात्र या ठिकाणी एका धावेवरती थांबावं लागतं. राजेशला अतिशय चांगली गोलंदाजी मागील सामन्यामध्ये पाहिला आहे, कारण या ठिकाणी पूर्णतः मदार घेतली होती, पूर्णतः स्वतःच्या खांद्यावर या संघाची मदार गेली होती. आदित्यने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळेच नक्की या ठिकाणी दोन सामने जिंकून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे तो अर्थातच गुरुमाऊली संघाने. पाहतोय आपण आदित्यला, पाहतोय आपण या ठिकाणी योगेश जाधवला. चांगला चेंडू, मात्र या ठिकाणी डाव्या अस्तीच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर चेंडू घोषित केला जातोय. पंच पोलाड या ठिकाणी पाहतोय आपण. या ठिकाणी 2 धावा मला वाटतं 1 धाव फलकावं लागते, 2 धाव फलकावं लागत आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायचं आहे आपण. पहिले 2 राजेशला माहिती आहे की आपण पहिल्या चेंडूपासून जर फटकेबाजी केली तर कुठेतरी या ठिकाणी चेंडू, चांगला चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. कमॉन डिझे. चेंडूवर खेळताना प्रहार केला योगेशने, अतिशय चांगली सुरुवात केली, मात्र या ठिकाणी तशा पद्धती चांगली गोलंदाजी करावी लागणार आदित्यला. चांगला चेंडू, आता मात्र संधी मात्र होत नाहीये. त्या ठिकाणी सचिन चांगली क्षेत्ररक्षण करतोय. सचिन कुंभार या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना प्रोत्साहन द्यायचं आहे. मला वाटतं या ठिकाणी गुरुमाऊली टीमचे सर्व या ठिकाणी हितचिंतक सर्व सहकारी या ठिकाणी आमच्या स्टेजवर बसलेले आहेत. आपण जोरदार टाळ्याने या आपल्या खेळाडूंना नक्कीच आपण प्रोत्साहन देऊ शकता. नक्की या ठिकाणी आमच्या समोर
पाहतोय आपण शांताराम स्मृती संघाचे या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डिझे. धन्यवाद विनोद, धन्यवाद या ठिकाणी प्रमोद, आपण या ठिकाणी सहकार्य विशाल, काळजी घ्या, सावकाश जावा. आपण या ठिकाणी स्पर्धेला धन्यवाद आपणासाठी तिघांसाठी. पाहतोय आपण आदित्य पुढे चेंडू घेऊन सामना करतोय राजेश. आता मात्र संधी आहे, मोठा मासा गळा लागण्याची. राहुल काय प्रयत्न करतो पाहिजे, सचिन मात्र प्रयत्न करत नाहीये. 2 धावा पूर्ण केले जातात मित्रांनो. हे जीवदान महागात पडू शकतं. त्या ठिकाणी या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक राहणं गरजेचं आहे, शार्प राहणं गरजेचं आहे. कारण राजेश सारखा फलंदाज जर आपल्या हातामध्ये मिळाला तर नक्की या ठिकाणी आपण आपला अंतिम सामन्यामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कारण पाहतोय आपण राजेशची खेळी, राजेश एकतर्फी सामना आणण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तो राजेश धनावडे आपण तंबूत या ठिकाणी पाठवला तर नक्की आपला संघ कुठेतरी आपण अंतिम सामन्याच्या पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र ती संधी होती, ती संधी हुकते, खराब क्षेत्ररक्षण होते, मिसफील्ड होते. पुन्हा एकदा आदित्य, चांगला चेंडू आहे आणि पायचा चेंडू जातो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. गाडीवडी प्रीमियर लीग षटकार. आपल्याला जल्लोष पाहायला मिळणार थोड्या वेळाने. अंतिम सामन्यामध्ये रांगेमध्ये सगळे आमचे खेळाडू, जेवढे टीमचे खेळाडू आहेत, गेल्या वर्षामध्ये प्रदीपदाला माहिती आहे काय एन्जॉय केला सगळ्या प्लेयरनी. धावसंख्या झालेली 21, बिन बाद 21 अशी धावसंख्या. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला नाही मिळाली. मात्र या ठिकाणी फलंदाजी मात्र चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या दिली ती आदित्य वारगोडेने. नक्कीच या ठिकाणी फायदेशीर ठरले शांताराम स्मृती संघाला. आता पाहायचं निलेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. नक्कीच या ठिकाणी चांगला चेंडू मात्र थोडासा समजला नाही आणि खेळाडू पास झाला. योगेश तंबूत परतलाय. कमॉन डिसे. चेंडू समोर आदळला आणि त्रिफळे उद्ध्वस्त झाले. योगेशचा पहिला धक्का बसला शांताराम स्मृती संघाला. आता पाहायचं निलेश धनावडे त्या ठिकाणी योगेशची जागा साठी जातोय. पुन्हा एकदा निलेश घाडे, योगेश धनावडे याला पाहायचा कशा पद्धतीने सामना करतो. चांगला चेंडू भिरकवलाय. चेंडू पाहायचा या ठिकाणी झेल होतो का, झेल मात्र टिपला जातोय. आणि खेळाडू बाद होतो या ठिकाणी. झेल टिपलाय तो साहिल घाडेने झेल टिपलाय. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका मारला होता. मात्र या ठिकाणी पाहतोय आपण निलेश सुद्धा तंबूत परतला. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय. मात्र या ठिकाणी आमच्या स्टेजवरती माहोल पसरलाय की या ठिकाणी झेल बाद झाला. दुसरा या ठिकाणी खेळाडू तंबूत परतला शांताराम स्मृती संघाचा. नक्कीच या ठिकाणी ज्या टीम या ठिकाणी थांबावं लागल्या, ज्या टीम पराभूत झाल्या त्यांना विनंती आहे की आपले जे सहकारी खेळाडू आहेत त्या सर्वांना बाउंड्रीलाईनला ताबा घ्यायला सांगायचं आहे. विनंती आपल्याला जेवढं आपण सहकार्य कराल तेवढं आपली स्पर्धा यशस्वीरित्या आणि वेळेमध्ये पूर्ण होतील. आपल्याला विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी हॅट्रिकची संधी आहे निलेशला. पाच या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण करतो का. स्ट्राईकला आहे तो दिनेश घाडे. नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून दिनेशकडे पाहिलं जातं. निलेश बंधू या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज धावची संधी या ठिकाणी पाहतोय. खेळाडू तंबूत परतला नसता. या ठिकाणी चांगलं या ठिकाणी किपिंग झाली होती. मात्र या ठिकाणी तंबूत पोहोचला तो दिनेश घाडे. मोठा बंधू दिनेश फलंदाज आणि छोटा बंधू निलेश गोलंदाज.
नक्की बंधू बंधूमध्ये फाईट आहे, पाहायचं आहे कशा पद्धतीने कोण सरसीट होतो, गोलंदाज आहे फलंदाज. एक चांगला गोलंदाज आहे निलेश, त्याचाच बंधू मोठा बंधू आहे दिनेश. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतोय निलेश, पाहायचा आहे कशा पद्धतीने सामना करतो दिनेश. चांगला चेंडू होता, स्लिपच्या दिशेने मारलाय, थोडं मिसफिल्ड होतं, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. स्ट्राईकला दिनेश, पुन्हा एकदा निलेश गोलंदाज. चांगला चेंडू खेळपट्टीवर खेळला आहे, धावची संधी मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी येत नाही आहे. चांगला चेंडू होता, एक धाव थांबू शकत नाही, एका धावेने संघ पुढे सरकलाय. 26 धाव पलकावं लागतात, 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या पाहतोय आपण. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक प्रगती पथावर आहे. निलेश गाडे याचं अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहतोय, मात्र या ठिकाणी स्ट्राईकला जातोय तो राजेश धनावडे. पाहायचा आहे कारण गेल्या वर्षामध्ये जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली होती राजेशची. आता मात्र या ठिकाणी पाहतोय आपण निलेशला. चांगला चेंडू, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डीजे. फलकावर लागले 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक संपलेलं आहे, आता तिसरं षटक कोणाकडे दिलं जातं पाहायचं आहे. या ठिकाणी फलंदाजीमध्ये चांगली लढत दिली जाते. 32 धावा फलकावर लागत आहेत, 2 गडी बाद 32, 2 गडी बाद 32 अशी धावसंख्या फलकावर लागते. पाहायचं आहे तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जातं, निर्णय घ्यायचा आहे त्वरित. ऋषिकेश घाडे याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. शेवटचं षटक आहे, 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहतोय घाडीवर प्रीमियर लीग 2026 पर्वामधील 4थ्या पर्वामधील या ठिकाणी पाहतोय आपण सेमीफायनलची पहिली लढत गुरु माऊली विरुद्ध या ठिकाणी पाहतोय आपण शांताराम स्मृती. ऋषिकेश घाडे गोलंदाज शेवटचे षटक घेऊन येतोय, त्याला सामना करणारे स्ट्राईकला दिनेश घाडे. पाहतोय आपण या ठिकाणी गाडीवर प्रीमियर लीग 2026 पर्व 4थं पर्व पाहतोय. भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, महासंग्राम आपण पाहतोय क्रिकेटचा आणि जल्लोष या ठिकाणी होणार. या स्पर्धेनंतर आपण पाहणार आहोत या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झाले, अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. खरं तर पाहायचं आहे आपण ऋषी कशा पद्धतीने गोलंदाजी करू. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक हा निर्णायक षटक असणार आहे. अंतिम षटकामध्ये जेवढ्या धावा दिल्या जातील तेवढ्या धावा फायदेशीर ठरणार आहेत, ते अर्थातच शांताराम स्मृती संघासाठी. ऋषी पहिला चेंडू, चांगला चेंडू मात्र या ठिकाणी प्लेस केला, 1 धाव पूर्ण केली जाते. राहुल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते 33 धावा फलकावर लागत आहेत. धावा फलकावर लागत आहेत. यानंतर लगेच या ठिकाणी खेळवला जाणार आहे सामना MG ब्रदर्स विरुद्ध अनुज स्ट्रायकर्स. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी तू मी या ठिकाणी होतोय, मात्र या ठिकाणी निर्णय दिलाय राजेशने, तू थांब कारण मी गेलो तर या ठिकाणी धावबाद होऊ शकतो. आता चांगला निर्णय आहे, चांगली गोलंदाजी ऋषिकेश याची. थोडंसं या ठिकाणी धावसंख्या स्थिरावर धावसंख्या होते 2 गडी बाद 33 अशी धावसंख्या फलकावर पाहतोय आपण. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर 55 डाव्या बाजूने मारा करणार. राजेशाला भिरकावला चेंडू, झेलची सदी आणि झेल मात्र मित्रांनो सुटतोय. अभि त्या ठिकाणी चूक करतोय, जीवदान देतोय राजेशला. गेल्या वर्षामध्ये सुद्धा असेच पद्धतीने जीवदान दिलं गेलं मित्रांनो, मात्र सेमीफायनलमध्ये बाहेर पडला. मात्र सेमीफायनलमध्ये लढत दिली होती आणि त्याचा फायदा झाला होता राजेशला. यावर्षी सुद्धा चूक तशीच होते, झेल सुटतोय राजेशाचा. अभि चूक करतोय. धावसंख्या मात्र 1 मिळते, 34 धाव फलकावर लागत आहेत. 2 गडी बाद 34 अशी धावसंख्या फलकावर लागते. तिसरं षटक अंतिम षटक चालू आहे. ऋषिकेश याचं चेंडू झाले 3, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र धावची संधी पाहायचा या ठिकाणी कोणता खेळाडू बाद होतो.
अवांतर चेंडू या ठिकाणी तंबूत परततोय तो अर्थातच दिनेश. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुनील जाधव नॉन स्ट्राईकला राजेश. आता मात्र या ठिकाणी थोडीशी संत पद्धतीने खेळी केली जाते. नक्की या ठिकाणी विकेट पडल्यानंतर आमच्या स्टेजवरती आनंदाचा माहोल निर्माण होतो. थोड्या वेळामध्ये जर आता विकेट जर पडली तर मोठा माहोल निर्माण होईल आणि नक्की जल्लोष साजरा केला जाईल, कारण या ठिकाणी प्रत्येकाला आनंद असतो. पण या ठिकाणी पाहतोय ऋषिकेश घाडे, चांगला चेंडू बेरकावला, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी घाडीवर प्रीमियर लीग षटकार. धन्यवाद. अतिशय फटकेबाजी पाहायला मिळते. राजेशच्या माध्यमातून धावसंख्या झालेली 41 धावा फलकावर लागतात. 3 गडी बाद 41. स्ट्राईकला पुन्हा एकदा राजेश. या ठिकाणी ऋषिकेशला या ठिकाणी सूर गवसत नाही आहे, कारण चांगली गोलंदाजी अजूनही 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूमध्ये मोठा प्रहार होऊ शकतो, कारण राजेश त्या ठिकाणी स्ट्राईकला. राजेश कशा पद्धतीने फलंदाजी करतो पाहायचा आहे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे. खेळाडू बाद होतोय. ट्रिपल उद्ध्वस्त. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 41. धावसंख्या झालेली आहे पाहायचं 4 गडी बाद 41. आता मात्र स्ट्राईकला जातोय संजय धनावडे. स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघ मालक सुद्धा या ठिकाणी पाहतोय आपण. संजय धनावडे तयार आहे. दुसऱ्या टीमने एमजी ब्रदर्स आणि अनु स्ट्रायकर संघाच्या संघनायकाने तयार राहायचं आहे. पुढील सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे, याची दक्षता घ्यायची कृपया. आणि आपण या ठिकाणी टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे दोन्ही टीमच्या कर्णधारांनी. आपल्याला विनंती आहे. ऋषी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 41 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी मित्रांनो, फलंदाजी करतोय तो संघ आहे शांताराम स्मृती आणि गोलंदाजी करतोय तो गुरुमाऊली संघ. अर्थात गुरुमाऊली संघ प्रतीक्षा. चेंडू बिरकावला, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आपण पाहतोय शांताराम स्मृती विरुद्ध गुरुमाऊली. नाणेफेक जिंकून प्रथम या ठिकाणी 76 रन स्वीकारलं ते गुरुमाऊली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं शांताराम स्मृती संघाला. प्रथम फलंदाजी करताना 47 धावसंख्या रचले आणि 48 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. अर्थातच गुरुमाऊली संघासमोर या 48 धावांचं उद्दिष्ट कशा पद्धतीने पार केलं जातं हे आपण पाहणारच आहोत. पण या ठिकाणी या गाडीवर प्रीमियर लीग 2026च्या दुसरी सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याला विनंती आहे अनु स्ट्रायकर्स आणि एमजी ब्रदर्स. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्याला विनंती आहे अनु स्ट्रायकर्स आणि एमजी ब्रदर्स. आपल्याला विनंती आहे कृपया.
या ठिकाणी संतोष घाडे आपण या नाणेफेक करून घ्यायचं आहे. संतोष दाजी घाडे धावसंख्या दिलेली आहे 47-48 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाला जायचं आहे, कृपया विनंती आहे. आपण पाहतोय या ठिकाणी अनेक मान्यवर अनेक देणगीदार आपण पाहतोय. हॅलो सॉरी थांबवतोय दादा जरा ह्याचा आवाज. हॅलो चेक चेक हॅलो येस. यानंतर मित्रांनो एका बाजूला MG ब्रदर्स असेल तर दुसऱ्या बाजूला अनुज स्ट्रायकर असा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. MG ब्रदर्स आपला कर्णधार संदीप घाडे या आणि अनुज स्ट्रायकर. यास मित्रांनो असली रामदासस्वामी घाडेवाडी मुंबई टीम आयोजित ही स्पर्धा आहे घाडेवाडी प्रीमियर लीग आणि घाडेवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. येस पहिल्या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याचा टॉस घेतला जातो. या ठिकाणी कोण येस या ठिकाणी टॉस जातोय अनुज स्ट्रायकर या संघाकडे म्हणजेच MG ब्रदर्स विरुद्ध अनुज स्ट्रायकर. आपण काय निर्णय स्वीकाराल? बॅटिंग. यस बॅटिंग करत असताना आपण किती धावा समोरचा संघ तेवढाच ताकदवान आहे. अनुभवी खेळाडू समोर आहे संदीप दादा. नक्की त्याच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून एक यंग बॉयज चांगले खेळतात. तुम्ही किती धावा उभाराल त्यांच्यासमोर? आमचं टार्गेट असेल 50 क्रॉस करायचं. यस 50 धावा. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही यांना किती धावांमध्ये रोखू शकता? 35. यस टार्गेटनुसार 35 धावांचं टार्गेट दिलं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. वळूया पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याकडे. मित्रांनो डाव संपलाय, पडाव चालू झालाय. या दरम्यान काय घडणार काय बिघडणार पाहूया. धन्यवाद सतीश. आपण पाहिलं पहिलं इनिंग यस विनंती आहे सर्वांना जे संघ मित्रांनो या स्पर्धेतून बाहेर झालेत म्हणजे स्पर्धेतून बाजूला झालेत म्हणजे सेमीफायनल खेळू शकत नाही त्यांना विनंती आहे. त्या संघातील खेळाडूंना विनंती आहे कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आपण अंतिम क्षणांच्या दिशेनं वळतोय मित्रांनो. या बाजूला जर पाहायला गेलात तर पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना स्वामी छाया संघानं यस 47 धावा उभारल्यात. 48 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच राजेश धनावडे संजय धनावडे यांच्या फलंदाजीतून मोठे फटके पाहायला मिळाले आणि 47 धावांपर्यंत मजर मारले. 48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे मित्रांनो गुरुमाऊली संघ. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांमध्ये ताकद आत्मविश्वासानं भरलेले आहेत. सलामीची जोडी मैदानात आहे. आदित्य आणि निलेश. थांबतोय OTU नितीन. यस थँक्यू. धन्यवाद सतीश. आपण पहिली इनिंग जबरदस्त फाईट पाहायला मिळणार आहे पहिल्या सेमीफायनलमध्ये. कारण या ठिकाणी पाहतोय आपण आदित्यला आणि पाहतोय आपण निलेशला. गोलंदाज राजेश धनावडे पाहतोय या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजीमध्ये तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून या ठिकाणी आपली जबाबदारी सिद्ध करून दिली ती अर्थातच संजय धनावडे यांनी. धावसंख्या झालेली आहे 47-48 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे गुरु माऊली संघासमोर. पहिल्या चेंडूपासून प्रहार करावा लागणार आदित्यला. या ठिकाणी स्ट्राईक दिला निलेशला. पाहायचा पहिला चेंडू या ठिकाणी अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. राजेश धनावडे गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. अनेक मान्यवरांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेसाठी भेट दिली गेली आणि या ठिकाणी अनेकांच्या शुभेच्छा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून अनेकांच्या मिळाल्या. मित्रांनो या ठिकाणी फायनल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या गावाकडील माणूससुद्धा शांत होत नाही. पहिला चेंडू झेलची संधी झेल होत नाही आहे. या ठिकाणी झेल टिपला जात नाही. 1 धाव मिळते, 1 संधी मिळते. ते अर्थातच आदित्यला. जर या ठिकाणी विकेट गेली असती नक्की या ठिकाणी शांतता पसरली असती, माहोल पसरला असता या ठिकाणी गुरुमाऊली संघामध्ये. या थोडीशी मिसगाडीत यो या ठिकाणी फलंदाजी क्षेत्ररक्षण करत नाही आहे. थोडंसं लांब आहे गोलंदाज चेंडूपासून. मात्र प्रयत्न करत नाही आहे. मात्र स्ट्राईकला जातोय तो निलेश. स्वतः संघाचा संघ नाही काय गुरुमाऊली संघाचा. पाहतोय आपण प्रतीक्षा जाधव याचा संघ आहे गुरुमाऊली आणि या ठिकाणी पाहतोय संजय धनावडे यांचा संघ आहे शांताराम स्मृती.
दोघांमध्ये संघ मालकांमध्ये लढत आहे. नक्की या ठिकाणी प्रतीक्षासुद्धा बघत असेल नक्की काय होतं आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी नक्की विचार पडले असते नक्की काय होते माझ्या संघ पुढे जातोय की थांबतोय. या ठिकाणी याकडे लक्ष लागलेलं आहे कारण शांतता पसरले. पुढे तर राजेश तनावडे पाहतोय आपण. चांगला चेंडू भिरकावला आहे. चेंडू हवेत आहे. झेलतो का पाहायचा आहे. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 6 धावांचा षटकार. कमॉन डिझे. डिझे कमॉन. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार खरोखर घाडीव प्रीमियर लीग 2026चा हा षटकार पाहतोय निलेशच्या बॅटमधून. निलेशला पाहतोय. निलेशने या ठिकाणी मैदानामध्ये जाण्या अगोदरच आपला इरादा केला आहे की आपण मैदानामध्ये बाहेर पडताना संघाला फायनलमध्ये गेल्यानंतरच बाहेर पडायचं असं इरादाने या ठिकाणी निलेश उतरला आहे. निलेशचे पायचा खेळी पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू थोडासा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केली जाते. या ठिकाणी चांगला निर्णय म्हणायला लागेल. 1 वनडी आणि 1 षटकार अशा पद्धतीने खेळी केली जाते निलेशच्या मध्ये कारण षटक कमी आहे. 3 षटकामध्ये आपल्याला 48 धावांचा उच्चांक गाठायचा आहे. 48 धाव म्हणजे कमी नाही मित्रांनो. 18 चेंडूमध्ये 48 धावा करायच्या आहेत. पण त्याचा या ठिकाणी सुरुवात केली होती आदित्यने सुद्धा तशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. आता दुसरी लढत आपण पाहणार अतिशय रंगतात पद्धतीने लढत पाहणार आहोत. ती अनुज फायटर्स विरुद्ध MG ब्रदर्स. चांगले खेळाडू आहेत त्या दोन्ही टीममध्ये. चुरस होणार कोणता संघ पुढे जाणार हे नक्कीच आपण येणारा वेळ सांगणार आहे आपल्याला. पुन्हा राजेश आपल्या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय. तो आदित्य फसवतोय चेंडू. स्लो पद्धतीचा मारा करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू टाकतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आदित्यच्या. पुन्हा या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळत आहे राजेशला. राजेशने या ठिकाणी मागील पहिलाच सामना झाला त्यामध्ये ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली होती. त्याच्यानंतर लागोपाठ दिनेश घाडेने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली होती पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी सगळ्यांनी आपलं खरं म्हणजे मेहनत घेतली आणि म्हणूनच या ठिकाणी सेमीफायनलमध्ये हा संघ शांताराम स्मृती संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. पाहतोय आपण षटकार मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आदित्यने या ठिकाणी संधी दिली पाहिजे निलेशला कारण या ठिकाणी चेंडू कमी आहेत धावा जास्त आहेत. जास्त आपण चेंडू सोडू तेव्हा या ठिकाणी आपल्यावर जास्त दडपण येईल आणि त्या नादामध्ये या ठिकाणी आपण कुठे आपलं आव्हान आहे त्या आव्हानाच्या जवळ जाताना आपण थोडंसं पाठी पडू. नक्की संधी द्यायला पाहिजे निलेशला. धावसंख्या झालेली आहे 8. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 25 धावसंख्या रचली होती ती अर्थात राजेशने आदित्यच्या चेंडू आदित्यने वसूल केली पाहिजे. या ठिकाणी संधी आहे. आता मात्र निलेश तर सोडत नाही. निलेश एक चांगला फलंदाज यष्टिरक्षक आहे. पहिला गडी बाद होतोय गुरुमाऊली संघाचा. आदित्य बाद होतोय. कमॉन डिझे. गोलंदाजी करत होता आणि गोलंदाजी करत होता निलेश. तर आता आपण उलटं पाहणार आहोत दुसऱ्या इनिंगमध्ये. तर या ठिकाणी निलेश फलंदाजी करणार दिनेश गोलंदाजी करणार. थोडंसं कानमंत्र देताना पाहतोय आपण राजेशला. या ठिकाणी फिरकी मारा करणारा तो दिनेश आणि या ठिकाणी ज्याच्यावर पूर्णतः मदार असणार दडपण असणारे आपल्या संघाला फायनलपर्यंत नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तो 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतो ते पाहतोय आपण. निलेश घाडे दिनेश पंचाच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे. पहिला चेंडू प्लेस केला आहे. चांगला चेंडू टाकला आहे. पायावरती आदळल्यानंतर या ठिकाणी चेंडू निर्धाव टाकण्याचा टाकला आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकतो. 11 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी गुरुमाऊली संघाला. या ठिकाणी चांगली फटकेबाजी केली पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजीमध्ये. त्या अर्थातच शांताराम स्मृती संघानं. पुन्हा एकदा दिनेश चांगला चेंडू प्लेस केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एका धावाचे समाधान म्हणावं लागतंय. धावसंख्या होते 9 धाव फलकावं लागत आहेत. आणि या ठिकाणी धावबाद होतोय तो अर्थातच अभिषेक बारगोडे.
पाहतोय आपण दिनेशला स्ट्राईकला निलेश षटकार मारण्याचा प्रयत्न मित्रांनो थोडासा बचावला. या ठिकाणी पाहतोय आपण त्रिपलच उद्ध्वस्त झाला असं, मात्र या ठिकाणी संधी आहे, सुवर्ण संधी पुन्हा एकदा मिळाली ती अर्थात निलेशने चांगली फटकेबाजी केली पाहिजे. धावसंख्या खूप आहे, 9 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 9 चेंडू 39 धावा. दिनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा या ठिकाणी आता मात्र लेंथ बिघडवतोय. अवांतर चेंडू धावसंख्या होती 10. दुहेरी धावसंख्येमध्ये पदार्पण होतोय. पाहायचं अंतिम सामन्यामध्ये कोणाची लढत होणार. या ठिकाणी पाहतोय आपण 9 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. पाहतोय आपण दिनेशला सामना करणारा निलेश पाहायचा कशा पद्धतीने सामना करतो. चांगला चेंडू भिरकवला चेंडू पाहायचा सीमारेषे दिशेने तो 4 धावांसाठी. कमॉन डिसे. शांताराम स्मृती संघ कुठेतरी वरचढ होतोय, कारण धावसंख्या कमी, धावसंख्या जास्त आहे, चेंडू कमी आहेत. 8 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पाहतोय आपण आपला निर्णय कळवायचा आहे तो अर्थातच अनुस्ट्रायकर संघाने निर्णय कळवायचा आहे. कृपया चांगला चेंडू या ठिकाणी प्रयत्न केला होता. चांगला चेंडू प्रयत्न केला या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे. धावसंख्या होते 15. 7 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा दिनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू बॅटकट घेतोय. चेंडू जातोय एक्स्टनच्या मागे. 1 धाव मिळते. एकही धाव मिळत नाही. या षटक संपतोय. 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 15. 6 चेंडू 33 धावा. धन्यवाद. या ठिकाणी वेळ घालवायचा नाही आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्वरित या ठिकाणी गोलंदाज तयार ठेवायचा आपला विनंती आहे. निलेश धनावडे या ठिकाणी गोलंदाजसाठी येतोय. निलेश धनावडे गोलंदाज स्ट्राईकला जातो. दिनेश 7 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 5 चेंडूला 5 षटकार खेचावे लागणार आहे, तरच कुठेतरी या ठिकाणी सामना आपल्याकडे झुकू शकतो. 5 षटकार आणि 1 चौकार. पहिला चेंडू अवांतर चेंडू. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी धावसंख्येमुळे 16 धावा पळकावं लागत आहेत. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. निलेश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, सामना करतोय. स्ट्राईकला अर्थातच या ठिकाणी निलेश चांगला चेंडू प्लेस केला. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. कमॉन डिझे. पाच चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 26 धावा. आता आपण सामना पहिला सेमीफायनलचा सामना लढत पाहतोय. गुरुमाऊली विरुद्ध शांताराम स्मृती यांच्या दरम्यान आपण सामना पाहतोय.
चांगला चेंडू या ठिकाणी पाहायचा, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. जीवदानी साऊंड डीजे जीवदानी सुरेख गाणी वाजवत आहेत. या ठिकाणी सन्माननीय महेश दादा वाडेकर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट मिळाले. या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी बॅट आहे. तदनंतर संघाची धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. त्या महेश दादा वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा सन्मान करून घ्यायचा आहे. अनंत जाधव, महेश दादांचा सन्मान करून घ्या. महेश दादा वाडेकर या, आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच या ठिकाणी महेश दादा वाडेकर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय आणि आपल्यासाठी या ठिकाणी स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आपला सुद्धा सन्मान होतोय. मनीष घाडे येतोय. चांगला चेंडू या ठिकाणी. सामना जवळजवळ या ठिकाणी शांताराम स्मृती या संघ 2 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सामना या ठिकाणी एकतर्फी होतोय. सामना या ठिकाणी जिंकण्याच्या दिशेने चालला आहे तो शांताराम स्मृती संघ. चांगला चेंडू या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. झालेली आहे ते अर्थातच एका चेंडूमध्ये 14 धावा पाहिजेत. 34 धावा झालेल्या आहेत फलकावरती. 3 गडी बाद 34 धावसंख्या फलकावर पाहतोय आपण. या ठिकाणी सामना जिंकलाय तो अर्थातच जवळजवळ शांताराम स्मृती संघाने. चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू फिरकवला. चेंडू जाते सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी. या ठिकाणी सामनावीर राजेश धनावडे, आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्याला विनंती आहे. हॅलो राजेश धनावडे, आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे नाणेफेकीसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी सेमीफायनलची लढत पाहतोय आपण अनु स्ट्रायकर्स विरुद्ध MG ब्रदर्स यांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले